आज आपण बनवणार आहोत अगदी हलवाई स्टाईल खमंग सुगंधाने भरलेले आणि तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू. अनेक जणांच्या लाडूमध्ये एकतर बेसन कच्चं राहतं किंवा लाडू घट्ट होतात. पण आज मी तुम्हाला अशी सोपी पद्धत दाखवणार आहे की लाडू प्रत्येक वेळी परफेक्ट होतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण 1 किलो बेसनाचे लाडू बनवत आहोत. त्यासाठी घेतले आहे 1 किलो बेसन पीठ. सर्वात प्रथम गॅसवर जाड बुडाची कढई ठेवूया. कढई थोडी गरम झाली की त्यात संपूर्ण बेसन टाकूया. आता बेसन सतत परतत राहायचं आहे. बेसनाचे लाडू चांगलं होण्याचं सगळं रहस्य यास भाजण्यात आहे. गॅस नेहमी मंद ते मध्यम ठेवा. घाई केली तर बेसन वरून भाजेल पण आतून कच्चं राहू शकतं. साधारण 10 ते 15 मिनिटांनी बेसनाचा रंग थोडासा बदलायला लागेल. आता बेसनाचा रंग हळूहळू बदलायला लागला आहे. सुगंधही यायला सुरुवात झाली आहे. आता यावेळी तूप घेतलेलं आहे. सुमारे 450 ग्रॅम गरम करून घेतले आहे. तूप थोडं-थोडं घालत राहूया. तूप एकदम न घालता टप्प्या-टप्प्यानं घातलं तर बेसन अगदी चांगलं भाजलं जातं. सुरुवातीला बेसन खूप घट्ट वाटेल, पण घाबरायचं नाही. सतत हलवत राहायचं. बेसन भाजताना संयम खूप महत्त्वाचा आहे. मध्यम ते मंद आचेवर बेसन भाजायचं. कढईच्या कडा आणि तळाशी लागणार नाही याची काळजी घ्या. बेसन व्यवस्थित भाजलं गेलं की त्याचा रंग सोनेरी होतो आणि मिश्रण अगदी मोकळं दिसायला लागतं. साधारण 20 ते 25 मिनिटे झालीत आता. बेसन खूप हलका आणि मोकळं दिसायला लागले आहे. हा सुंदर सोनेरी रंग आणि खमंग सुगंध म्हणजेच बेसन योग्य प्रकारे भाजलं गेलं आहे. आता गॅस बंद करूया. मिश्रण एका मोठ्या परातीत किंवा भांड्यात काढून घेऊया. हे मिश्रण कोमट होईपर्यंत थंड होऊ द्या. खूप गरम असताना साखर घातली तर साखर वितळू शकते आणि लाडू योग्य होत नाहीत. मिश्रण कोमट झाल्यावर त्यात पिठी साखर घाला. सोबत वेलची पावडर आणि सुकामेवा पण घालू शकता. आता सर्व साहित्य हाताने किंवा मोठ्या चमच्याने चांगले एकजीव करून घ्या. साखर पूर्णपणे मिसळली गेली पाहिजे. मिश्रणाचा एक छोटासा भाग हातात घेऊन दाबून पहा. जर तो व्यवस्थित एकत्र राहत असेल तर लाडू वळवण्यासाठी मिश्रण तयार आहे. आता आपल्या आवडीनुसार मध्यम आकाराचे लाडू वळवायला सुरुवात करा. प्रत्येक लाडू गोल आणि गुळगुळीत बनवा. जर मिश्रण थोडं कोरडं वाटत असेल तर 1-2 चमचे कोमट तूप घालू शकता. अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्या. 1 किलो बेसनापासून साधारण 30 ते 40 लाडू तयार होतात. हे लाडूंच्या आकारांवर अवलंबून असतं. हे बेसन लाडू खायला अतिशय चविष्ट लागतात आणि योग्य पद्धतीने साठवले तर अनेक दिवस टिकतात. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत.